हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. सगळ्यांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ छान अशी गुलाबाची फुलं तोडली होती मी झाडाची आणि त्यानंतर आता वाजले होते सकाळचे 8:30. आजचं नियोजन होतं अंड्याची भाजी बनवायचं. तर मग चला म्हणलं अंड्याची भाजी बनवायची तर तुम्हाला पण दाखवावं गावरान पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत ही अंड्याची भाजी कशी बनवायची ते, आणि तुम्ही कसं बनवतात ते पण मला सांगा कमेंटद्वारे. तर इथं मी घेतलं होतं सगळे मसाले वगैरे, परत कांदा वगैरे असं बारीक करून भाजलेला कांदा, इकडं अंडे घेतली होती उकडलेली, इकडं मसाले होते सगळे आणि एव्हरेस्टचं हिव पण होतं, कांदा लसूण सुहानाचं आणि फुटाणे बारीक करून घेतले होते मी. चला मग आता मला छानपैकी आपण अंड्याची भाजी बनवून घेऊ. आणि गॅस पेटवला होता, त्याच्यावर कढई मांडली गरम करण्यासाठी आणि मला तेल टाकून घेतलं मी. नंतर अंडे अगोदरच उकडून घेतले होते मी कुकरमध्ये, आणि कसं कुकरमध्ये लवकर उकडतात ना, आणि या भाजीला तेल भरपूर लागतं, त्याच्यामुळे ना भरपूर तेल टाकलं. कसं असतं, तेल जर जास्त टाकलं तर भाजीची चवही छान प्रकारे येते. त्यानंतर तेल गरम झालं असं मी बघत होते, हात असं वरती धरून गरम वाफ येते कशी, म्हणजे मग तेल गरम झालं तर बाकीचं मटेरियल टाकण्यासाठी तेल गरम होतं. चला मला तोपर्यंत मी अंडे वगैरे असे अर्धे करून घेतलेली होती. नंतर पुढची प्रोसेस चालू केली. नंतर तेल गरम झाल्याच्या नंतर थोडीशी जिरी टाकली. नंतर कांदा म्हणजे आपलं लसूण खोबरं हे बारीक करून घेतलं होतं, नंतर ते टाकलं आणि छान असं लालसर रंग येईपर्यंत ते परतू घ्यायचं. आणि म्हणजे परतलं म्हणजे कसं आहे ना, भाजी छान होती. त्यानंतर गॅस कमी केला मी, कारण की जास्त जर केलं तर मग नसतं जळतही खोबरं ते. आणि नंतर मग आता कांदा वगैरे टाकून घेऊ. अगोदर मी कांदे भाजून घेतले होते, मग नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घेतले. आणि नंतर मी ती खोबरं लसूण कढल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे तळल्याच्या नंतर कांदा टाकून घेतला. छान परतून घेतला कांदा, कारण की कांदा ते जर चांगलं कमी गॅसवर परतलं ना तेल सुटेपर्यंत, तर भाजीची चवही चांगली येते. मग म्हणलं चला कांदा वगैरे परतून घेऊ. बघा किती छान दिसते. आणि कमी गॅसवरच परतायचं कधी पण. आणि कसं इकडं तर बॉयलरच अंडे भेटतात, गावरान अंडे आपल्या गावाकडे भेटतात, तर ह्याच्यापेक्षा गावऱ्याची भाजी ना प्रकारे होती. तर त्याची टेस्ट तर मला काही माहीत नाही, कारण मी असं हे खातच नाही, नॉनव्हेज खातच नाही. पण चला, खात नाही म्हणजे असं बनवायला तर लागतंच ना. मग म्हणलं चला आता छान प्रकारे म्हणलं ही भाजी चालू होती माझी बनवायची. मग नंतर मी ना अद्रक लसूणची जी पेस्ट असते ना, रेडीमेड भेटते ती टाकून घेतली थोडीशी, आणि चांगलं हळू घेतलं मी ते. हे खूप छान हे चालली होती भाजी करायची. आणि माझ्या मिस्टरांना माझ्या हातची भाजी खूप जास्त आवडते, सगळ्यात जास्त आवडते त्यांना. आणि नंतर मला चला मसाले वगैरे टाकून घेऊ. आपल्याकडे जे मसाले असते ते आपण टाकायचे आपापल्या याने. नंतर मी हळद पावडर टाकून घेतली, आपल्याला जशी लागेल तशी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाका. नंतर घरगुती आपला गरम मसाला जो आपण घरी बनवतो, कुटून वगैरे आणतो तो, आणि नंतर मग टाकला कांदा लसूण मसाला आणि सुहाना मसाला. धना पावडर नव्हती माझ्याकडं म्हणून मी नाही टाकली, तुमच्याकडं असेल तर तुम्ही टाकू शकता. नंतर सगळे मसाले मी टाकून घेतले आणि छान हलवून घेतली. म्हणजे कसं, आणि हे मसाले टाकल्याच्या नंतर आहे चांगलं असं तेल सुटेपर्यंत चांगला मसाला परतू घ्यायचा, कारण परतू घेतला ना मग त्याचा स्मेलही छान येतो आणि भाजीचा असं पण स्मेल छान प्रकारे येतो. आणि नंतर आहे ना बघा किती छान असं तेल सुटायला लागले आपल्या भाजीला म्हणजे ते ग्रेव्हीलाच. तोपर्यंत मला चला तेल सुटेपर्यंत बाकीचाही पसारा आवरून घेतलं किचनवर. स्वयंपाकाच्या टायमात खूप पसारा होतो किचनवर.
तुम्ही तर बघू शकता, आपण ते कांदा वगैरे टाकून घेतलेले मसाले ते टाकून घेतलेला किती छान असं तेल सुटलेले आपल्या ह्याला ग्रेव्हीला. आणि असं जर तेल सुटलं ना, खरंच भाजी एक नंबर होती बरं का. आणि काळ्या मसाल्याच्या भाजीला ना कधी पण आहे ना शक्यतो म्हणजे गरम पाणी करूनच टाकीत जायचं. कारण पाणी जर गरम करून टाकलं ना, भाजीची चवच वेगळी येते. मग नंतर याच्यामध्ये मी ना एक असं अंडे टाकून घेतलं. आणि बघा कसे अंडे हे केले मी चाकूने ना, अर्धे अंडे केले ते. म्हणजे पूर्ण जर टाकलं ना, म्हणजे आतमध्ये नाही याची ही चवच जात नाही अंड्याच्या आतमध्ये. त्याच्यामुळे मी ना अर्धे करून अंडे सोडले ह्याच्यामध्ये. आणि कुणी उकळी आल्याच्या नंतर पाण्यामध्ये अंडे सोडतात, पण असे जर अंडे टाकले ना, म्हणजे सगळं ह्याला अर्क उतरवतो. आणि भाजीमध्ये पण याचा सगळा पूर्णपणे अर्क उतरत चालवतो. रश्श्याची भाजी करायची म्हणल्यावर तर असंच करायचं कधी पण. आणि मग नंतर मी अंडे टाकून घेतले. पूर्ण अलगद त्या मसाल्यामध्ये ना हे केले, अंडे परतू घेतले छान प्रकारे. किती छान अंडे परतत होते, त्याच्यामध्ये तडतड आवाज. त्यानंतर मी ते गरम पाणी ठेवलं होतं कुकरमध्ये करायला. आणि मी ना खाली ह्याच्यामध्ये ताटामध्ये ना फुटाणे चांगले तेलामध्ये भाजून मिक्सरमधून काढून बारीक करून घेतले होते. कुणी डाळ वापरतं, पण आम्ही तर न शक्यतो फुटाणेच वापरतो, डाळ नाही वापरत ह्याला मसाल्याच्या भाजीला. आणि मग मी ना ते गरम पाणी असल्यामुळं मिक्स करून घेतलं आणि आपल्या अंड्याच्या ह्याच्यामध्ये टाकून दिलं. आता तुमच्या ह्याच्यानुसार टाकायचं, तुम्हाला किती जणांची भाजी बनवायची त्याच्यानुसार सगळं प्रमाण घ्यायचं. तर ही मला भाजी 3 जणांसाठी बनवायची होती. मग त्यानुसारच मी सगळं हे घेतलं होतं साहित्य. मग त्याच्यामध्ये मी सगळं फुटाण्याचं कूट वगैरे टाकून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला पुढं दिसेनच किती छान भाजी झाली बघा आपली. आणि वास तर एवढा भारी येत होता ना, लय भारी वास येत होता. किती छान भाजी दिसते बघा बरं आता. आणि माझ्याकडे ना कोथिंबीर नव्हती, त्याच्यामुळं मी कोथिंबीर पण नाही टाकली. तर कोथिंबीर असते तर अजूनही भाजी छान वाटली असती. मग ही कांदा वगैरे बारीक केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये पाणी थोडंसं गरम टाकलं आणि ते पूर्ण हिसाळून त्याच्यामध्ये टाकलं. मग असंही वायाला जाण्यापेक्षा तसंच टाकलेलं बरं. म्हणजे जेवढं भाजी लागते त्यानुसार पाणी ओतून घेतलं मी. आणि मस्त असं कमी गॅसवर कढायला ठेवायची भाजी. कढल्याच्या नंतर मग भाजीची चव वगैरे खूप छान होते. तर झाली भाजी वगैरे बनवून झाली आपली. मीठ पण टाकून घेतलं चवीनुसार. तर चला, आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि प्लीज सपोर्ट करा. कोणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला सांगा व्हिडिओ कसे बनवायचे कसे नाही तेही सांगा. आणि भाजी कशी वाटते कशी नाही, चमचमीत आणि झणझणीत आपली अंड्याची भाजी. तर चला बघू आपण, भाजी रेडी होत आली. तर बघा भाजी छान प्रकारे उकळी फुटली होती आणि भाजी आपली छान प्रकारे अशी तयार झाली. आणि आता तुम्ही तर बघा किती छान अशी तरी उतरली होती आपल्या भाजीला. खूप छान भाजी झाली. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा. तोपर्यंत बाय.